स्वतः संजय राऊत काय बोलत आहेत पहा। मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे। शरद पवार यांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या पक्षाबरोबर काम केलं आणि पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा ही काँग्रेसचीच राहिलेली आहे आणि काँग्रेस बरोबरच त्यांनी त्यांचं पुढलं राजकारण केलं। त्याच्यामुळे पवार साहेब जे म्हणतात की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस लढत नाही कौटुंबिक कारणामुळे। याचा अर्थ दुसरं कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही। त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये जर कोणी लढत असेल, निवडणूक लढत असेल, तर त्याला विरोध कशा करता करावा किंवा लढू नको म्हणून दबाव कशा करता आणायचा। आपले वडील पार्थ पवार यांच्या वडिलांनी सुद्धा, अजितदादांनी सुद्धा पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढलीच होती ना लक्ष्मण जगतापच्या निधनानंतर, आणि काँग्रेसच्या मदतीनं लढले होते। काँग्रेसच्या सहकार्यानं ते पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक तेव्हा लढले होते। हा अलीकडचाच इतिहास आहे। नाही समजून कोणी सांगत नाही, धमक्या दिल्या जातात। साखर कारखाना, सहकारी संस्था, बँकांचे व्यवहार, याबाबत कोणी समजून वगैरे सांगत नाही। असं काय मोठं क्रांतिकारक काम आहे समजून सांगण्याचं? समजून सांगायला कोण गेले? ते विखे पाटील आणि कोण? रवींद्र चव्हाण। किती मोठे क्रांतिकारक आहे, स्वातंत्र्य चळवळीतले सेनानी आहेत का? आणि तनपुरे सुद्धा काय महान सामाजिक कार्यकर्ते आहेत का? अहो, राधाकृष्ण विखे पाटलांवरती किती आरोप आहेत। ते आता अलीकडे जमिनीचं प्रकरण त्यांचं आलेलं आहे, तुम्हाला माहीत असेल, मोठं प्रकरण आहे। रवींद्र चव्हाणांवरती कसे पैसे वाटल्याचे आरोप जाहीरपणे होत आहेत कोकणात आणि सर्वत्र। हे काय समजून सांगणार? हे धमक्या द्यायला जातात, हे फाईल घेऊन जातात, माघार घ्या नाही तर लढू नका, नाही तर बघा हे आहे, नोटीस मारू कारखान्याला। आता जे या धमक्यांना घाबरतात ते मागे जातात। सहज मिळत नाही राजकारणामध्ये सध्याचा, तुम्हाला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो, नाहीतर तुम्ही राजकारण करू नका। तुम्ही भाजपचे गुलाम म्हणून आयुष्यभर जगा आणि गळ्यामध्ये आम्ही भाजपचे गुलाम आहोत, भाजपच्या धमकी सत्राचे गुलाम आहोत, हे महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या लोकांनी सांगावं। आम्हाला हे मान्य नाही, आम्ही भाजपला घाबरत नाही, भाजपच्या दहशतीला घाबरत नाही। कशा करता घाबरायचं? ही लोकशाही आहे देशामध्ये, ही काय ट्रम्पशाही सुरू नाही इकडे। मला असं वाटत नाही की कोणी त्यांना महाविकास आघाडीतून पाठिंबा दिलाय। आमच्या सद्भावना त्यांच्याविषयी आहेत, त्या कुटुंबाविषयी आहेत, अजितदादांविषयी आहेत, आणि त्या कारणानं शरद पवारांनी कौटुंबिक कारणानं आपला उमेदवार टाकला नाही। शिवसेनेशी चर्चा झाली, म्हणजे माननीय उद्धवजीशी चर्चा झाल्यावर सुद्धा उद्धवजींनी त्यांच्या सद्भावना व्यक्त केल्या, पण शेवटी काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष महाविकास आघाडीतला आहे आणि त्यांची भूमिका जर लढण्याची असेल तर त्यांनी उमेदवार दिलेला आहे। पण उमेदवार देताना त्यांनी एक अट टाकली, जर आम्हाला मागे घेण्याची तुमची विनंती जर आम्ही स्वीकारली तर अजित पवार यांच्या संशयास्पद अपघातासंदर्भातला FIR गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा। बारामतीची निवडणूक ही कोणत्याही प्रचाराच्या रणधुमाळीशिवाय चालेल। बारामतीचा जो मतदार आहे तो शांतपणे आपली भूमिका मतपेटीतून व्यक्त करेल, एवढेच मी सांगतो। काँग्रेसचा उमेदवार जो आहे, हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली जी काँग्रेस महाराष्ट्रात आहे किंवा राहुल गांधी, त्या काँग्रेसचा उमेदवार आकाश मोरे हे या क्षणी काँग्रेसचे उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या निवडणुकीपासून दूर आहे। शिवसेना सुद्धा त्या निवडणुकीपासून आज जरी दूर असली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस दूर असली तरी काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक आहेच ना। राष्ट्रवादी काँग्रेसनं लढण्यास नकार दिला म्हणून काँग्रेसनं उमेदवार दिलेला, लक्षात घ्या। मित्रांनो, हे होते संजय राऊत। संजय राऊत यांच्याबद्दल तुम्हाला वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही। माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एकमेव निष्ठावंत म्हणजे संजय राऊत आहेत। ते आपल्या रोखठोक बोलण्याबद्दल ओळखले जातात। प्रसंगी वेळ प्रसंगी ते तुरुंगात गेले, परंतु भारतीय जनता पार्टीसोबत त्यांनी तडजोड केलेली नाही। मित्रांनो, आपण सगळ्यांनाच मानणारे आहोत। आपण देवाभाऊंचं सुद्धा स्वागतच केलेलं आहे, एकनाथ भाऊंचं सुद्धा स्वागतच केलेलं आहे, तरी सुद्धा या सगळ्यापेक्षा भारी हिंदुत्व आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं, आणि त्यांचे प्रवक्ते आहेत संजय राऊत। तुम्हाला नेमकं याबद्दल काय म्हणायचं आहे ते कमेंट करून नक्की सांगा।